निरोगी आरोग्यासाठी 30 भन्नाट किचन टिप्स. 1. दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्याले तर कंबरदुखी थांबते. 2. रात्री नाभीत तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ राहते. 3. जे रोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन म्हणजेच मूत्रसंसर्ग होत नाही. 4. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, यामुळे पोटाचे आजार होतात. 5. रोज सकाळी खाली पोट उलटे लटकण्याने उंची वाढते. 6. मुळ्याचा रस रोज घेतल्याने पित्ताशयात खडे तयार होत नाहीत. 7. रोज आल्याचा तुकडा चावून खाल्ल्याने लवकर आजारपण होत नाही. 8. रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. 9. जर ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना मलाई ओठावर लावा, यामुळे ओठ लाल आणि मऊ होतील. 10. दररोज गूळ खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. 11. रोज बोरं खाल्ल्याने पोटाचे आजार कमी होतात. 12. रोज सकाळी 1 टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. 13. सकाळी वेलची खाल्ल्याने श्वासासंबंधित आजार होत नाहीत. 14. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत. 15. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते. 16. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. 17. कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस येतात. 18. गरम चपाती दहीबरोबर कधीही खाऊ नये. 19. रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढतं. 20. जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. 21. फळं खाल्ल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. 22. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे दात लवकर खराब होतात. 23. दूध अमृत समान आहे, म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 24. केस लांब आणि दाट करण्यासाठी राईच्या तेलात दूध मिसळून लावल्याने फायदा होतो. 25. तुमचं डोकं वरचेवर रोज दुखत असेल तर भात खाणं बंद करावं. 26. भात खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पोटाला त्रास होऊन अपचन होते. 27. कानात मळ जमा झाल्यास 2 ते 3 थेंब राईचे तेल घातल्याने सकाळपर्यंत कानातील मळ कचरा बाहेर येतो. 28. ब्लँकेट कपड्याबरोबर कपाटात ठेवले तर दुसऱ्या कपड्यांना वास येतो. अशा वेळी खाली परफ्यूमची बॉटल त्याबरोबर ठेवा, चांगला सुगंध येतो. 29. गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. 30. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर 2 खजूर खा, यामुळे अशक्तपणा कमी होतो. तुम्हाला जर या आरोग्यदायी टिप्स महत्त्वाच्या वाटल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.